सो हॅलो गाइस, तुमच्या सर्वांचं माझ्या व्लॉग मध्ये स्वागत आहे। आज आहे शनिवार आणि आपली सकाळ सुरू झाली। घंटी नाही घंटी आहे का? घंटी नाही गाइस, घंटी तुटली बिटली। स्वागत आहे। आज आहे शनिवार आणि आपली सकाळ सुरू झाली आहे। आणि मित्रांनो, अजून आपली आंघोळ नाही झाली। मित्रांनो, मस्त बसलो होतो, नाही झाली ना मग अजून आपली आंघोळ तर नव्हती झाली, कारण की पाणी आपण तापवायचंय आपल्याला, परत दात घासायचे, ब्रश करायचंय। माझा फ्रेंड पण आला आहे। नाश्त्याला काय आहे आधी ते बघू, परत तुम्हाला काय ते दाखवायचं आहे। आम्ही लोक गडासाठी माणसं तर आणली, पण गडच नाही बनवून दिला, किल्ला। ते तुम्हाला दाखवतो। हे बघा, इथं सगळं आणून ठेवलेलं। आजी पण दाखवतो जे बनवत आहे नाश्ता। मला खूप छान वाटते। तर आजी काय बनवते आता नाश्त्याला? पोहे शेंगदाणे पण टाक। गाइस, आता आपलं पाणी पण झालं आहे तापून आणि मला खूप छान वाटत आहे, कारण की मित्रांनो काल आपले होतं काय बोलतात, काय होतं आपण काल, पण कालचा व्हिडिओ पण नाही आपण बघा, कारण की मित्रांनो मला झालं बोर। आणि काल आपले पोलीस बाबा पण आलते, ज्यांना आपले व्हिडिओज पण दाखवले आणि ते हसले खूप, की इंस्टाचे दाखवलेले। आणि मित्रांनो मस्त आजी आता काय बनवत आहे ते आपल्या माझे पोहे बनवत आहे। आज या पोह्यांमध्ये थोडीशी शेंगदाणे पण टाक, आणि आजीने भात बनवायला रेडी केलाय आणि डाळ पण शिजवाय टाकूया। पण नाश्त्यासाठी, हे तर जेवणासाठी आहे, नाश्त्यासाठी वेगळे पोहे बनत आहे आपल्यासाठी। आजीने मिरची कापली, कांदा कापलाय, टोमॅटो पण कापतीया। तर मित्रांनो भेटतो तुमच्या सर्वांना। तर मित्रांनो आता आपला ब्रश झाला आहे, ब्रश झाला पण आपण अजून आंघोळ नाही केली, आंघोळ पण करायची आहे। पण त्याच्या आधी आजीने बनवले एकदम तडका बडा पोहे। तर चला पोहेचा टेस्ट करू, पोहेला कसे लागतात बघू। भारी तिखट आहे, शेंगदाणे मला अजून भारी लागतात। तर मित्रांनो आता तुमचा प्रणव जाधव चालला आहे बिर्ला गणपतीला, म्हणजे तुम्हाला एक्सप्लोर करवण्यासाठी काय काय आम्ही लोक आज बघणार आहे दाखवतो, जो की असला भारी झालाय ना गाइस। आपला डोंगर चेक करा, आणि इथं हिरवगार सगळं वातावरण, फुलं बघा अख्खी। आणि आजचा लुक कसा दिसतोय माझा सांगा तुम्ही सर्व, आणि तुम्हाला दाखवतो आता पुढचा पण लुक एकदम भारी आहे। मित्रांनो बघू शकता अंबरदेवीला आता आपण आलो आहे, आणि मला खूप छान वाटत आहे। चला जाऊ जरा वरती, आणि जरा तुम्हाला दाखवतो। काका बघा तिथं बसल्यात। तर मित्रांनो आता आपण चाललो होतो गणपतीला, आणि गणपतीला जाताना आपले म्हणजे अंबरदेवीचं मंदिर लागलं आहे, म्हणजे आपल्या आईचं मंदिर बघू शकतात। अंबरदेवीचं मंदिर इथं लागलं आहे, आणि आम्ही कुठं पण जातो ना, कोणच्या पण म्हणजे इकडे जातो बिकुरूला, तर पहिला अंबरदेवीच्या पाया पडतो आणि मगच आपला प्रवास चालू करतो। तर मित्रांनो फर्स्ट आपण आपल्या अंबरदेवीचं पाया पडू आणि प्रवास चालू करू, जाऊया मस्त। गणपती पण बघायचा आहे, फर्स्ट अंबरदेवी, सेकंड गणपती। तर चला माझ्या पाठीमागे भेटतो तुमच्या सर्वांना वरती। घंटी नाही घंटी आहे का? घंटी नाही गाइस, घंटी तुटली बिटली। तर मित्रांनो आता आपण इथं आलतो, मी अंबरदेवीला एकच प्रार्थना करणार, जसेच आपले 1000 फॉलोअर झाले म्हणजे सबस्क्रायबर झाले ना,
मी इथं येऊन 100 नारळ तरी इथं येऊन मी देणार. मित्रांनो, आता आपण आलो आहे मस्त अंबादेवीच्या मंदिरामध्ये आणि हे बघू शकता तिथं अंबादेवीचं वाहन आहे आणि इथं खाली कासव आहे. पहिला आपण कासवाच्या पाया पडू, त्याच्यानंतर त्यांच्या वाहनांच्या आणि आता आत जाऊ अंबादेवीच्या पाया पडू. आणि मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलंच होतं 1000 सबस्क्रायबर झाले की मी नक्की तिथं चढावा करणार. हे मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आत आलो आहे. पहिला आपण पाया पडू यांच्या, आपल्या देवीच्या पाया पडू. मग पाय पडलं की मस्त आपला प्रवास सुरू करू. प्रवास तर एकदम भारी होणार आहे. शक्यतो जर आम्हाला टाइम भेटला तर अजून एक जागा आम्ही तुम्हाला कव्हर करू, म्हणजे तुम्हाला दाखवू, विजिट करू. फर्स्ट आपण पाय पडू. आत्ता जात नाही, खालूनच पाय पडायला. इथं किती सारे झाड आहे, खेळायला पण आहे, झाडं पण आहे. तर तुम्हाला दाखवतो झाड आणि इथं जे रेस्ट करायचं असून, कुणाला बसायचं असेल तर त्यासाठी खुर्च्या पण, म्हणजे चेअर्स. आणि ते कोणतं क्लब विकलं लांबून आला असेल प्रवास करून त्यासाठी बसण्यासाठी पण असू शकतो. म्हणून नक्कीच तुम्ही कधी आले तर बारीक मुलांना हे अशा खाली असतात साप, इथून लांबच ठूत जावा, कारण की शक्यतो साप चावू पण शकतो. बिनविषारी आपल्याला तर नसतं माहिती, म्हणून तुम्ही होऊन ती काळजी घ्या. आणि इथं आले तर बारक्या मुलांना एकटे नका सोडू, एवढीच तुमच्याशी माझी प्रार्थना. मित्रांनो, इथं आलं की आम्ही मजा येते. तर मित्रांनो, तुम्हाला काहीतरी एक लोकेशन सांगतो. जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर तुम्हाला जागा, ठिकाण, आत्ता पत्ता एक करून सांगतो. तुमचा प्रणव जाधव. मित्रांनो, जुना मुंबई पुणे हायवे, म्हणजे मुंबईकडे जाताना तुम्हाला एक मंदिर लागन अंबादेवीचं, नक्कीच विजिट मारा. आणि मित्रांनो, सोमटण्याच्या अलीकड मीच तलेगाव आहे ना, तलेगावच्या अलीकड, आणि तुम्ही इथं गाडी घेऊन येऊ शकता. 4 व्हीलर 2 व्हीलर कोणची पण गाडी घेऊन या, पण एकदम भारी प्लेस आहे. विजिट कराच एकदा नक्कीच. आणि गोरडेश्वर एक डोंगर आहे त्याच्या पायथ्याशीच. आणि तुम्ही जर म्हणजे जवळ राहत असताना, जवळ आसपास, नक्कीच या. तुम्हाला असं मनमुक्तीला भेटेल ना, विषय नाही करत हवाय, विषय भेटतो थोड्या वेळात, म्हणजे नक्कीच. तर काय अंबादेवीला कळत आहे आपण बाय, आणि आपला प्रवास करताय सुरू. तर फर्स्ट बाय करू. बाय बाय अंबादेवी. काय सत्ता निघालेलो भिरला गणपतीला आपण, पण जाता जाता लागलो आहे खूप ट्रॅफिक गायस, आणि त्याच्यामध्ये आम्ही लोक फसलो आहे. तर मित्रांनो, ट्रॅफिक जवळ खुलत नाही तर आपल्याला जायला भेटायचं, तरी काहीतरी करू आपण. चला पुढे बघा, इकडे बघा, इकडे बघा, तिकडे ट्रॅफिक गायस. इथं पुढंच आहे पार्किंग, आणि ते तिकडे थोडंसं पुढे रिक्षांची पण पार्किंग आहे. आता चाललो होतो वरती जाताना आपल्याला लागल्या खूप सारी झाडं, म्हणजे एक टाईपचं गार्डनच आहे, खूप छान दिसत आहे. हे बघू शकता, एवढे सारे झाडं आहेत. तिथं आहे गणपती.
मस्त आपलं कव्हर झालं आहे आणि खूप पाय दुखत आहे कारण की एवढं खालून एवढं वरती आलं. डोंगर तर काय नाही, डोंगराला एक टाईप चालायचं असतं पण इथं पायऱ्या पण आहे आणि खूप पाय दुखत आहे. आता वरती जायचं आपल्याला, बसलो होतो तर रेस्ट करत होतो. वरती जातो मस्त तुम्हाला दाखवतो ना काय काय आहे ना गाइस. तर चला जाऊया वरती. चला आपण जाऊया वरती. बघत बघत गणपती बाप्पा इकडे आहे आणि काय व्ह्यू झाला आहे त्यांच्या समोरच ते बघू शकता. डोंगर 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 डोंगर, नुसतेच डोंगर आहे आणि मला वाटत आहे खूप छान कारण की मित्रांनो एवढ्या भारी व्ह्यू मध्ये तुमचा प्रणव जाधव थांबला आहे. कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगून टाका. जर चांगलं वाटलं असेल तर कमेंट मध्ये यस लिवा, नाही आवडला असेल तर नो लिवा. तसं पण तुम्हाला आवडलंच असेल कारण की मी एवढं कष्ट घेतलंय. कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तर मित्रांनो भेटतो अशाच नवीन ब्लॉग मध्ये. आता सर तुमच्या माझ्याकडून बाय बाय म्हणायच्या आधी सबस्क्राईब करून जा. सबस्क्राईब 1K झाले की नारळ चढवणारी तुमच्या पण नावाचा एखादा नारळ असू शकतो. पण जर तुम्ही मला फॉलो केला असेल कमेंट मध्ये यस टाका. आता आणि मी एवढं म्हणतोय तुम्ही यस न टाकतच नाही कमेंट. मी कमेंट वाचत एकाची पण कमेंट नाही येत लगा का असं. टाका की कमेंट आणि भेटतो तुमच्या सर्वांना अशाच नवीन ब्लॉग मध्ये आणि तुमच्या मागून बाय.